नमस्कार, माझे नाव सारिका. ऑल इन वन चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. नेहमीप्रमाणे सर्वप्रथम तुम्हाला खूप 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 थँक्स बोलते, कारण खरंच तुमचा खूप छान मला प्रोत्साहन मिळतोय. त्यासाठी मनापासून खूप धन्यवाद. आज आपण पाहणार आहोत या वेलची डिझाईन. ह्या डिझाईनसाठी मला तुम्ही खरंच खूप छान प्रोत्साहन देत आहेत की हे कसं बनवायचं. ॲक्च्युली मी तुम्हाला सर्वात पहिला मी तुम्हाला सॉरी बोलते बिकॉज मला हे खूप लेट झालं बनवायला हा व्हिडिओ. चला मग आज ताई बनवायला सुरुवात करूया. ह्याचे आपले 2 किंवा 3 पार्ट होतील. ह्या 3 पार्टमध्ये आपण हे तोरण कसं बनवायचं हे आपण दाखवेन मी तुम्हाला. सर्वप्रथम आपण हे कसं बनवायचं ते पाहणार आहोत आपण. चला मग त्यासाठी काय लागणार आहे ते आपण पाहूया. त्यासाठी कोणत्याही तुमच्या आवडीचे तुम्ही 2 कलर वापरू शकता. बेबी पिंक कलर आहे आणि नेव्ही ब्ल्यू कलर आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहेत मोती. हे मी 7 mm ची मोती घेतलेले आहेत आणि एक सुई लागणार आहे मोती आपल्याला लावण्यासाठी आणि 1.75 mm ची मी सुई वापरलेली आहे. चला मग आपण त्याची सुरुवात करूया. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला पहिला मॅजिक रिंग आपल्याला बनवायचं आहे. मी तुम्हाला मॅजिक रिंग दाखवलं होतं कसं बनवायचं, तरी देखील मी एक टाईम परत दुसऱ्यांदा दाखवते तुम्हाला. आपल्या डाव्या हाताच्या अंगठ्याच्या बाजूच्या बोटाने आपल्याला एक सर्कल बनवायचं आहे. तो आपण सर्कल ह्या 2 बोटांमध्ये पकडायचा असतो, म्हणजे आपल्या मधल्या बोटाला आणि अंगठ्यामध्ये. त्यानंतर या सर्कलमधून आपल्याला हा दोरा सुईमधून घ्यायचा असतो. त्यानंतर मी एक साधी साखळी घेते. त्यानंतर परत ह्याच्यामधून टाकून मी म्हणजे मधल्या सर्कलमधून एक साधा खांब घेतला आहे. साधा खांब म्हणजे आपल्याला सिंगल क्रोशे बोलतो. त्यानंतर मग परत 2 साखळ्या, 1 2. ह्याचा अर्थ काय झाला, हा आपला एक प्रकारचा एक खांब झाला आहे. ह्या सर्कलमध्ये आपला पहिला खांब तयार झालेला आहे. त्यानंतर आपल्याला हा एक खांब आपल्याला काउंट करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला परत तसेच 15 डबल क्रोशे म्हणजे 15 खांब आपल्याला घालून घ्यायचे आहेत. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि हा शेवटचा 15. अशा प्रकारे आपले हे 15 खांब आणि हा एक खांब असे आपले एकूण 16 खांब झालेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, मॅजिक रिंगचा अर्थ काय असतो, आपण हे आपल्याला सर्कल आपण मोठं का ठेवतो, जेणेकरून आपल्याला हे खांब घालायला आपल्याला सोयीस्कर पडतं. आता आपण काय करणार आहे, ही जी हा जो दोरा आहे मॅजिक रिंगचा, तो आपण जितका आपण टाईट खेचणार तितका तो आपण टाईट ठेवू शकतो, जेणेकरून आपल्याला जेवढं सर्कल पाहिजे तेवढं आपण ते ठेवू शकतो. हे बघा, आता मी आपल्या 16व्याचं जी आपली लास्ट हे होती ते आपण पहिले आपण जे सिंगल क्रोशे म्हणजे साधा मुका खांब आणि त्याच्यामधून 2 साखळ्या घेतल्या होत्या, 2 चेन घेतल्या होत्या. त्याच्यातून आपण लास्ट दुसऱ्या चेनीमधून स्लिप स्टिच घेतोय, जेणेकरून आपला हा पहिला सर्कल पूर्णपणे तयार झालेला आहे. हे जास्त देखील आपण खेचायचं नाही आहे, जेणेकरून हा अशा प्रकारे आपल्याला एक
सर्कल तयार भेटेल, जेणेकरून आपण तिथे एक मोती लावणार आहोत. हे बघा, आता मी ह्या पहिल्या खांब आणि दुसऱ्या खांब या दोन खांबाच्या मध्ये मी आपला दोरा घेऊन जाते आणि मी हा दोरा काढत नाही आहे. त्यामध्ये मी दुसरा कलर ॲड करते. एक गाठ मारून घेतली आपण आणि हा दुसरा कलर मी त्याच्यामध्ये ॲड केला आहे. आता पहिल्या दोऱ्याचा जो आहे तो आपल्याला कापायचा नाही आहे, तो फक्त घट्ट घेऊन घ्यायचा आहे, जेणेकरून आपली एक छान गाठ तयार होईल त्याच्यामध्ये दोन दोऱ्याची. आणि हा जो दोरा आहे तो मी कंटिन्यू ठेवण्यासाठी करते, जेणेकरून आपल्याला तो कुठेही दिसणार नाही आहे एक्स्ट्रा दोरा. हा दोरा मी खेचून घेतला आहे पहिला. आता ह्या पहिल्याच गॅपमधून मी एक साधा मुक्का खांब घालते, जेणेकरून आता आपण इथे कसं घातलं होतं साधा मुक्का खांब, तसंच आपण इथे घातलेला आहे. परत एक दोन साखळ्या घेतल्या मी. त्यानंतर परत एक अर्धवट खांब घेतलेला आहे आणि त्यानंतर ह्या दोन्ही खांबातून एक खांब तयार केला आहे. त्याच्यानंतर दोन साखळ्या घ्यायच्या. परत आपल्याला ह्याच्या सेंटरमधून नाही, म्हणजे खांबावरून जे आपण नेहमी घालतो तोरण बनवताना तसं आपल्याला नाही बनवायचे. दोन खांबाच्या मध्ये जो गॅप असतो आपल्याला त्याच्यातून बनवायचा आहे. परत मी घेतलेला आहे बघा अर्धवट एक खांब. परत आपल्याला क्रोशेमध्ये घेऊन आपल्याला म्हणजे सुईमध्ये परत एक अर्धवट खांब, अशा प्रकारे दोन अर्धवट खांब घेऊन आपल्याला त्याचा एक पूर्ण खांब तयार करायचा आहे. हे बघा, परत दोन साखळ्या. अशा प्रकारे आपले एकूण 16 दोन अर्धवट खांबाचा हा पूर्णपणे आपल्याला एक सर्कल तयार होणार. अशा प्रकारे तुम्हाला अजून एकदा दाखवते मी. अर्धवट एक खांब, परत एक साखळी याच्यामध्ये सुईमध्ये घेऊन दोरा घेऊन परत एक अर्धवट खांब आपल्याला घ्यायचा आहे. अशा प्रकारे हे दोन खांब एकत्र करायचे आणि हे दोन परत एकत्र करायचे आहेत आपल्याला. एक दोन साखळ्या देऊन एक दोन अर्धवट खांब हे एकत्र केले आहेत, परत एकत्र केलेत, परत दोन साखळ्या. अशा प्रकारे मी हे पूर्ण एक, आता किती झालेत आपले 1 2 3 4. मग आपल्याला इथे अजून एवढे इथे पूर्ण बनवायचे आहेत. मग मी तुम्हाला हे कसं जॉईन करायचं ते दाखवते. आपण हे बघा पहिल्या ह्याच्यामध्ये 16 खांब घेतलेले आहेत, दुसऱ्यामध्ये दोन अर्धवट खांबाचा एक खांब केला आहे. तशा आपण हे देखील 16 घेतलेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. परत दोन साखळ्या ज्या आपण ॲज इट इज इथे घेतल्या होत्या तशाच घेतलेल्या आहेत. आणि या मधोमध आपण कसं पहिला 3 ह्याच्या गॅप म्हणजे दुसऱ्या साखळीमध्ये आपण घ्यायचं, पण तसं नाही करायचं आहे. आता हे कसं आपण बनवलं आहे त्याच्यामध्ये बघ आपल्याला एकच साखळी दिसलेली आहे, तसंच आपल्याला ह्याच्यामध्ये देखील बनवायचं आहे. आपण ही जी साखळी आहे ना त्याच्यात आपण घ्यायचं आहे ते दोन्ही ह्याच्यामधून स्लिप स्टिच घ्यायचं आहे, जेणेकरून आपण हे जेव्हा बघणार तेव्हा आपल्याला देखील इथे एकच साखळी भेटणार आहे. अशा प्रकारे एक आपलं झालेलं आहे हे 16 खांब अर्धवट. तिसऱ्या ह्याच्यामध्ये परत आपल्याला सेम तसंच करायचं आहे, स्लिप स्टिच घ्यायची आहे. हे बघा, आणि परत आपल्याला हा जो आपण ब्ल्यू कलरचा दोरा ठेवला होता तो कंटिन्यू करायचा आहे. ब्ल्यू कलरचा दोरा मी ॲड केला आहे.
तो पण आपल्याला तसंच घ्यायचा आहे. या पहिला एक सिंगल क्रोशे घ्यायचे आपल्याला, त्याच्यानंतर 2 साखळ्या घ्यायच्या, जेणेकरून हा आपला एक खांब तयार झाला. अशा प्रकारे आता आपल्याला काय करायचं आहे, तिसऱ्याच्यामध्ये हा एक आपला डबल क्रोशे झाला आहे. 2 3 4 5 हे आपण 5 डबल क्रोशे बांधून घेतलेले आहेत आपण एकत्रच एका ह्याच्यामध्येच. हा जो गॅप आहे ना, आपण त्यामध्ये हे बनवलेलं आहे. आता ही डिझाईन बनवण्यासाठी मी काय केलं, सुई इथून सोडलेली आहे, थोडा दोरा सोडून. आपण आता आपला जो पहिला खांब असतो त्याच्यावरती आपल्याला एक गॅप भेटतो, जेणेकरून आपण तिथे पुढे डिझाईन करू शकतो. तर आपण पहिल्या खांबाच्या जो शेवटचा आपला जो गॅप असतो त्यामधून मी हा दोरा आता खेचून घेणार आहे. हा बघा, हा दोरा मी फक्त खेचून घेतलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला हा एक सुंदर पॉफ तयार झालेला आहे. हा पॉफ आपण बॅकमधून बघितला तर इथे आपल्याला होल भेटतो, आणि इथे असं बघितलं तर पुढे तो भाग येतो. हे बघा, तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये हा किती पॉफ मस्तपैकी वरती आलेला आहे, जेणेकरून प्रत्येक आपले ह्याच्यातला जो एक सर्कल आहे त्याचं वेगवेगळं इंटेन्शन दिसणार. बघा, हा एक वेगळा सर्कल आहे, हा एक वेगळा आहे, हा एक वेगळा आहे, हा शेवटचा वेगळा आहे. म्हणजे प्रत्येक सर्कलमध्ये आपल्याला ॲट्रॅक्शन असं बोल्ड पुढे कसं दिसणार ते आपण बघणार आहोत. आता आपण परत हा दोरा इथे खेचून थोडा हलका आपल्याला 5 साखळ्या घ्यायच्या आहेत. परत 1 2 3 4 5 साखळ्या घेतल्या. परत तुम्हाला एकदा मी हे दाखवते कसं बनवलं. आपल्याला ह्या 2 गॅपमध्ये पहिला एक डबल क्रोशे, दुसरा एक डबल क्रोशे, तिसरा एक डबल क्रोशे, चौथा एक डबल क्रोशे, परत एक 5वा एक डबल क्रोशे. आपण दोरा सोडलेला आहे. पहिल्या डबल क्रोशेच्या आपल्याला वरच्या भागातून म्हणजे एक आपल्याला छोटासा गॅप मिळतो, त्याच्यातून शेवटच्या 5व्या डबल क्रोशेचा जो आपला दोरा होता तो खेचून घेतलेला आहे मी फक्त. परत 5 साखळ्या घ्यायच्या, 1 2 3 4 5. अशा प्रकारे आपल्याला हे पफ स्टिच किती येणार, 16च येणार आहे. जेणेकरून आपण हे पहिले 16 घेतलेले आहेत, त्यामुळे इथे देखील 16 आले, इथे देखील 16 येणार आहेत. अशा प्रकारे हा देखील राऊंड मी कंप्लीट करते. तुम्हाला तिसऱ्यांदा परत एकदा दाखवते मी हे बघा, फक्त आपल्याला गॅपमधून 5 डबल क्रोशे बनवायचे आहेत. 2 3 4 5 5व्याचे दोरा सोडायचे आपल्याला. परत पहिल्या डबल क्रोशेच्या अपवरती जाऊन आपल्याला दोरा फक्त खेचून घ्यायचा आहे. परत 5 2 3 4 5. मी जितकं सोप्या पद्धतीने मला दाखवता येईल तितकं सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते नेहमी. आता हे अशा प्रकारे 3 आपले पफ स्टिच झालेत. आता आपल्याला हे पूर्ण तसे बनवायचे आहेत. आपण हे 3 बनवलेले आहेत. अशा प्रकारे हे आपल्याला पूर्ण सर्कल आपण हे तयार करूया. मग मी तुम्हाला पुढे कसं जॉईंट करायचं ते देखील दाखवते. अशा प्रकारे आपण हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आपण पफ स्टिच घालून घेतलेले आहेत. अशाच प्रकारे आपण 16वा देखील घालून घेऊया. पूर्ण 16व्यासाठी मी हे 5 खांब घालून घेतलेले आहेत. आता आपल्याला हा दोरा परत खेचून घ्यायचा आहे, जेणेकरून हा आपण 16वा देखील पफ स्टिच आपला तयार झालेला आहे. परत 5 साखळ्या 1
2 3 4 5 5 साखळ्या घेतल्यात. आता आपल्याला काय करायचं आहे, या जो खांबामधला हा जो सेंटर होता त्याच्यामध्ये पहिलाच आपल्या खांबामधून, हे बघा, पहिल्याच खांबामधून आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे. हे बघा, जेणेकरून आपण कुठेही बघितलं, हे बघा, सेम दिसणार आहे. आपल्याला कोणत्याही दोऱ्यातून बघितलं आपल्याला तरी हे सेम दिसणार आहे आपल्याला. हे बघा, प्रत्येक ठिकाणी आपण 5-5 पफ स्टिच घालून घेतलेले आहेत. आता परत आपल्याला काय करायचं आहे, या 2, हे बघा, ही जी साखळी होती ना, आपण पहिल्याच याच्यातून एक स्लिप स्टिच घेऊया. आपण परत पिंक कलर आपल्याला ॲड करायचा आहे. हा बघा, पिंक कलर होता तो आपल्याला आता ॲड करायचा आहे. ब्ल्यू दोरा खेचून घेतला आहे आणि पिंक दोरा आता आपण, आता हे शेवटची जी आपली आहे डिझाईन ती आपण बनवून घ्यायची, जेणेकरून हे आपल्याला अशा प्रकारे तुमचे दरवाजे जेवढे मोठे असतील, कधी कधी आपल्याला काय लागतं, आपण हे नेहमी ना ऑड साईज घ्यायचे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण 3 घ्या, 5 घ्या, 7 घ्या, अशा प्रकारे घ्यायचं, जेणेकरून ही जी डिझाईन आहे वेलची ती एकदा ह्या बाजूला आणि एकदा ह्या बाजूला अशी येणार आहे. किंवा अशी इथून इथे यायला नको, खाली नको यायला, ही बरोबर इथे आणि इथे समोरासमोर यायला पाहिजे. त्यासाठी 3, 5, 7, परत 9 अशा प्रकारे आपल्याला ती यायला पाहिजे. आता हे बघा, हे आपण घेतलेलं आहे. सर्वप्रथम पहिल्याच या साखळीमध्ये पहिला एक मुका खांब घ्यायचा आहे, म्हणजे सिंगल क्रोशे घ्यायचे आपल्याला. त्यानंतर दोरा मी सुईमध्ये घेतलेला आहे, हा अर्धवट खांब घेतलेला आहे, म्हणजे हाफ डबल क्रोशे घेतला आहे. एक साधा म्हणजे मुका खांब, एक अर्धवट खांब, त्यानंतर 3 पूर्ण खांब घ्यायचे आहेत. एक म्हणजे डबल क्रोशे घ्यायचं आहे, 3 2 3 डबल क्रोशे घेतला आहे. परत एक त्याच ह्याच्यामधून इथून जे आपण सुरुवात केली तसं आता आपल्याला संपवत देखील जायचं आहे. हाफ डबल क्रोशे आणि सिंगल क्रोशे. हे अशा प्रकारे एक आपलं शेल हे तयार झालेलं आहे. अशाच प्रकारे आपल्याला हे देखील 16 येणार आहेत. आता आपण काय करणार, हे डायरेक्ट सेकंड साखळीमध्ये टाकून सिंगल क्रोशे, हाफ डबल क्रोशे, 3 डबल क्रोशे, परत हाफ डबल क्रोशे, परत सिंगल क्रोशे. अशा प्रकारे आपण हे जे हाफ सर्कल आहेत ते आपले पूर्णपणे इथे 16 पर्यंत येणार आहेत. हे देखील मी पूर्ण घालून घेते. अशा प्रकारे आपण हे देखील पूर्णपणे 16 बनवून घेतलेले आहे. 3 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 हा शेवटचा 16 आहे. आता तो जॉईंट कसा करायचा ते देखील तुम्हाला दाखवते. आपण पहिला जो हे आहे सिंगल क्रोशे घेतलेला, त्याच्या सिंगल क्रोशेमधून आपण हे स्लिप स्टिच करून घेणार आहोत. एक साधी साखळी घालून, जेणेकरून ती गाठ व्यवस्थित बसेल. आणि आता आपल्याला दोन्ही दोरे कट करून घ्यायचे आहेत.
दोन्ही दोरे कट करून घेतलेले आहेत मी. ही गाठ व्यवस्थित बांधून घ्या आपण. ही पाठीमागे सुईच्या द्वारे. हा एक्स्ट्रा जो दोरा होता तो सुईद्वारे मी या ह्याच्यात दुसऱ्या गुलाबी ह्याच्यातूनच काढून घेते, जेणेकरून तो एक्स्ट्रा कुठे दिसणार नाही आहे आपल्याला. हे अशा प्रकारे आपण काढून घ्यायचं आहे. ब्लू कलरचा दोरा देखील तसंच या ब्लू कलरच्या दोऱ्यामधून काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण 7 हे बनवून घेऊया. ऑलरेडी मी हे 3 2 5 झालेत. अजून आपण 2 बनवून घेऊया. नेक्स्ट पार्टमध्ये हे कसं जॉईन करायचं हे तुम्हाला दाखवते. त्यात मोती कसे लावायचे हे देखील मी दाखवणार आहे. ते रोमध्ये आपण वेगवेगळी डिझाईन केल्यामुळे त्याचे किती सुंदर भाग दिसत आहेत ते पाहूया आपण. बघा, पहिल्या याच्यामध्ये सिंगल आपण म्हणजे डबल क्रोशे आपण घेतले होते. त्यानंतर अर्धवट 2 हाफ डबल क्रोशे घेतले होते आपण. त्याचा 1 क्रोशे बनवला आहे. त्याच्यामुळे ही किती सुंदर डिझाईन दिसते. त्यानंतर पफ स्टिच घेतलेले 5 ह्याचे. त्यानंतर हे आपण ही दुसरी डिझाईन बनवली आहे. चला मग, हे जर तुम्हाला आवडलंच असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या इतर मैत्रिणींना शेअर करत जा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि थँक्यू सो मच की आपले सबस्क्रायबर खूप छान वाढत आहेत. त्यासाठी तुमचे परत एकदा मी तुम्हाला खूप थँक्स बोलते आहे. आणि हे जर आवडलं तर तुम्ही नक्की लाईक करा. चला मग, धन्यवाद.